नाही, सरकार या बाबतीत चर्चा करायला तयार नाही। जेव्हा आम्ही मुद्दा त्या ठिकाणी मांडतो तेव्हा तिथं आम्हाला कुठेही बोलून दिलं जात नाही। आणि जेव्हा एखादा सत्ताधारी आमदार सरकारची प्रशंसा करतो त्याला 20-20 मिनिटं त्या ठिकाणी बोलायला दिलं जातं। आम्हाला विरोध करायचा असतो। एक तर विरोधी पक्ष नेता विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये दुर्दैवाने या सरकारने दिला नाही। जो विरोधी पक्ष नेता असतो ते एक संविधानिक पद आहे आणि तो म्हणजे कोण, तो म्हणजे सामान्य लोकांचा आवाज। तो तिथं नसल्यामुळे आज आम्हाला तिथं बोलून दिलं जात नाही। अहो, तुम्ही विदर्भ सोडा, म्हणजे विदर्भासाठीच खऱ्या अर्थाने हे अधिवेशन इथं घेतलं जातं, पण महाराष्ट्रासाठी सुद्धा या सरकारने इथं काही तिथं आणलं नाही। 75,000 कोटीच्या पुरवण्या मागण्या, म्हणजे टोटल आपण पुरवण्या मागण्या जर बघितल्या तर 2 लाख कोटीच्या पुढे त्या ठिकाणी सुरू आहेत। आणि याच्यात जर आपण बघितलं तर मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट द्यायला यांच्याकडे पैसा आहे, पण छोट्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसा नाही, शेतकऱ्याला मदत करण्यासाठी पैसा नाही, कर्जमाफीसाठी सुद्धा प्रोव्हिजन इथं केलं गेलं नाही। तर अशा पद्धतीने सामान्य लोकांना मात्र या बजेटमधून नाही तर पुरवण्या मागण्यातून काही तिथं मिळत नाही। पण फक्त कोणाला मिळत असेल तर VIP प्रवासाला 143 कोटी रुपये आणि इतरही मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला मोठ्या प्रमाणात निधी हा तिथं दिला जातो, पण नुकसान मात्र सामान्य लोकांचं महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहे। कुठल्याही नेत्याला वाटलं म्हणून एखादं राज्य हे तोडलं गेलं पाहिजे असं होत नसतं। लोकांना विश्वासात तिथं घेतलं पाहिजे। लोकांना विश्वासात घेऊन लोकांचं काय मत आहे ते सुद्धा सर्वसामान्य लोकांचं काय मत आहे हे इथं चर्चेत आलं पाहिजे। त्यांना ती संधी दिली पाहिजे आणि त्यानंतर आपण कुठेतरी त्या बाबतीतला विचार केला पाहिजे। विषय एवढाच आहे की आता विदर्भ म्हणजे मुनगंटीवार साहेबांनी एक मुद्दा फार महत्त्वाचा इथं मांडलेला आहे। या सरकारली जे मंडळ आहेत ज्याच्यामध्ये विदर्भ विकास मंडळ आहे याच्या बाबतीत या सरकारने अजिबात एक साधा शब्द सुद्धा तिथं काढला नव्हता। महाविकास आघाडी सरकार असताना कोरोना झाल्या आपण तो विषय तिथं घेतला होता, त्यासाठी आपण बजेट सुद्धा दिलं होतं, केलं होतं। पण या सरकारमध्ये जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा विदर्भाबद्दल हे लोक सकारात्मक बोलतात, पण खऱ्या अर्थाने विदर्भाला जेव्हा न्याय द्यायची वेळ येते तेव्हा मात्र एक शब्द त्या ठिकाणी काढत नाही। मुनगंटीवार साहेब जे बोलतात ते योग्यच बोलतात आहे। या सरकारने विदर्भाला, मराठवाड्याला दुर्दैवाने त्या ठिकाणी काही दिलं नाही आणि राज्याला सुद्धा तिथं कुठं काही मिळालेलं नाही। इथं फक्त गल्लीतली भांडणं या विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये चर्चेत आलेले आपण सगळेजण बघू शकतो, पण लोकांना असणाऱ्या अडचणीबद्दल इथं कुठेही चर्चा होताना आपल्याला दिसत नाही।